संपत असतो, तशी ही कथा आहे आणि ही घरोघरची कथा आहे. तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल आणि आपल्या घरी असंच होतं असं वाटेल. कथेचं शीर्षक आहे चाम मारी जबाबदारी. रोज 6ला ठणाणणारा गजर आज 8ला दणाणला. 2 तासांपूर्वी जाग आलेले राजाभाऊ आत्ताच उठल्याचा आविर्भाव आणत अंथरुणातून उतरले. त्यांच्या उठल्याची चाहूल तसाच आवाज येईल. रोज सकाळी 6ला ठणाणणारा गजर आज 8ला दणाणला. 2 तासांपूर्वी जाग आलेले राजूभाऊ आत्ताच उठल्याचा आविर्भाव आणत अंथरुणातून उठले. त्यांच्या उठल्याची चाहूल लागताच त्यांच्यात सौंना कळलं. कुकरची शिटी जशी भस्सकन वाफ फेकते तसाच सौंचा एक संवाद कानावर पडला. लवकर उठला, 8च वाजले. झोपा, आता कामच काय दुसरी. राजाभाऊ चिडले. अरे निवृत्त झालो याचा अर्थ निरुपयोगी झालो असं नाही. हे वाक्य त्यांनी रागात घेतलं पण मनातच, कारण आता दिवसाचा जास्तीत जास्त वेळ घरात काढणार होता म्हणून वातावरण सांभाळून ठेवणं गरजेचं होतं. एक वेळ ऑफिस मधले ते मेमो परवडले, पण आपल्या या निकाम वयात घरी कुठल्या वाक्यावरून कुठले हिसाब निघतील काही सांगता येत नाही. चिडा चिडा, तुम्ही सतत माझ्यावरच चिडत जा. गावभरचा राग घरी येऊन माझ्यावरच काढत जा. हेच केलं आयुष्यभर. तोंडात येईल ते बोलायचं आणि खाडकन गाडीला किक मारून आपलं ऑफिसला निघून जायचं. मी मात्र 4 भिंतीत बसून पश्चाताप उगाळत राहणार. घडल्या प्रकाराचा सोपा तोडगा शोधत पुढत बसणार. मग संध्याकाळी तुम्ही यायची वेळ झाली की माझ्या मनात घालमेल, पण तुम्ही येऊन निवांत बसायचे. 1 कप चहा दे, तसं सारच काही आलबेल. हे असलं बरंच काही राजाभाऊंना क्षणभरात आठवलं आणि म्हणून खरं राजाभाऊंनी वाक्य मोठ्याने घेणं टाळलं. चहा घेऊन सौ आल्या, कप देऊन लगेच निघाल्या, पण राजाभाऊंनी फुल टू फिल्मी स्टाईल मध्ये सौंचा हात पकडला. सौ आधी हसल्या, मग न लाजताच बदल्या. 60 वर्ष वय झालं तरी इतकं कळत नाही. प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं, ते नंतर भरून काढता येत नाही. मला माझी कामं आहेत, तुम्ही मुकाट चहा घ्या आणि बोला असं वाटलं ना तर भिंतीवरच्या आपल्या आईबाबांचा फोटो पहा. पण राजाभाऊ आज लई फार्मात होते. त्यांनी सौंना जवळ बसवलं आणि मनात होतं जे ठरवलेलं ते एकदम वन टेक सांगून टाकलं. पीएफचे 15, ग्रॅच्युटीचे 5, पेन्शन कम्यूट केली ते वेगळे 20, आपल्या हाती रक्कम आली लाखांमध्ये 35. 5 लाख काढून घेतो, डॉलर पाळून आणून घेतो, मस्त फॉरेन टूरला जाऊ, राणी व्हिक्टोरिया आणि व्हाईट हाऊसही पाहू. मी मस्त बरमुडा घालतो, तू मिडी वगैरे घाल. मी टॉम क्रूजला कॉपी करतो, तू दिस हॉलिवूडची पांढरी पाल. पुढे बोलायला गेले तर तिच्याकडून थांबवण्यात आलं आणि सकाळी सकाळी सौंनी फुकटचं व्याख्यान ऐकवलं. फालतू बाता मारू नका, माझं जरा ऐका. फिरण्यात वगैरे इतका पैसा वाया घालवूच नका. त्यापेक्षा असं करा, मुलाला डाऊन पेमेंट देण्यापेक्षा पूर्ण अमाऊंट देऊन टाकू. लोनच्या त्या झंझटी बाई फार वेड्या, कॅश मध्येच फ्लॅट घेऊन टाकू. 5-1 लाख जरी उरलेत ना तरी छान भागेल आपलं. अहो इन्स्टॉलमेंटचे ते फेरे फार वाईट, त्यात नवीन आहे ना त्यांचं खटलं. राजाभाऊंना माहित होतं हे असंच होणार आणि रिटायरमेंट नंतरचं आयुष्यही चामारी जबाबदारीतच घुटमाळणार. धन्यवाद.